आज बनवतोय आपण 10 मिनिटात तयार होणारी टिफिन रेसिपी. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर हे बनवलंय आपण रवा इडली बाईट्स. बनवायला सोपी एकदम रेसिपी आहे. माझ्या मुलांचा आवडीचा हा डबा आहे किंवा नाश्त्याला सुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्ही याला लहान-लहान इडली म्हणू शकतात, पॅनकेक म्हणू शकतात किंवा एकदम छोटी इडली बाईट्ससुद्धा म्हणू शकतात. किती स्पॉन्जी जाळीदार बनली आहे पहा. आपण जसं मोठी इडली बनवतो ना सेम तशाच पद्धतीने बनवले. फक्त आपण थोडंसं याला एक ट्विस्ट देऊन वेगळ्या प्रकारे बनवून घेतले. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण ना अशाच वेगवेगळ्या रोज-रोज रेसिपी बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला रोज शॉर्ट आणि लाँग दोन्ही रेसिपी पाहता येतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळेल. चला लगेच बनवूया. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा लागणार आहे. तर इथे मी बारीक रवा वापरला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा म्हणजे तो बारीक होईल. तर इथे सगळ्यात 0 साईजचा जो रवा असतो ना चिरोटी रवा तो अर्धी वाटी घेतली. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे बेसन टाकून घेऊया. तुम्ही जर एखाद्या छोट्या वाटीने मोजून घेत असाल तर मग रव्यापेक्षा थोडं कमी बेसन पीठ मोजून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकून घेऊया. अगदी थोडीशी हळद टाकायची चिमूटभर म्हणजे रंग छान येतो आणि दिसायलाही रवा इडली बाईट्स खूप छान दिसतात. चवीनुसार मीठ टाकून घेतले. पाणी टाकण्याच्या अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. तर आता आपल्याला इथे पाणी थोडं-थोडं टाकायचे. हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचे. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतले. आता पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच्यामधल्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. तर बेसन, दही आणि रवा घेतलाय तो सर्व चांगला मिक्स करायचे. पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे कारण रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं. आणि आपण याच्यामध्ये ट्विस्ट दिलाय तो म्हणजे 2 चमचे बेसन टाकले त्यामुळे ना इडली बाईट्स खूप खायला खमंग लागणार आहे. तर हेच पहा सगळं चांगलं मिक्स केलंय. असं हे मिश्रण भिजवून घ्यायचे. नंतर वाटलंच आपल्याला हे मिश्रण घट्ट आहे तर नंतर पाणी टाकू शकतो. आता असंच हे 5 मिनिट साईडला ठेवूया. फक्त आपल्याला 5 मिनिटच ठेवायचं आहे म्हणजे रवा चांगला फुलणार आहे. तर 5 मिनिटानंतर लगेच आता आपण बनवायला घेऊया. तर 5 मिनिट आपला रवा फुलतोय तोपर्यंत तुम्ही नारळाची चटणी याच्यासोबत खाण्यासाठी बनवू शकतात किंवा मग शेजवान चटणी सॉससोबत सुद्धा खाऊ शकतात. तर 5 मिनिटानंतर पाहू शकतात हे मिश्रण आपल्याला थोडंसं थिक वाटतंय तर याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी टाकून घेते आणि हे मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण खूप घट्ट पण नाही ठेवायचे आणि खूप पातळ नाही. आपल्याला ना हे चमच्यानी पॅनवरती सोडून घ्यायचे असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर व्यवस्थित परत एकदा हे मिक्स करून घेतले आणि तुम्ही याची थिकनेस पाहू शकतात. असंच हे मिश्रण आपल्याला हवं आहे. आता चव छान लागण्यासाठी आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली, एकदम बारीक चिरून घ्यायची 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात. तुम्ही याच्याऐवजी पाव चमचा चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकतात. मोठ्यांसाठी खायला बनवत असाल तर जास्त प्रमाणात हिरवी मिरची टाकली तरी चालेल. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. म्हणजे जेव्हा आपण इडली बाईट्स खाणार तेव्हा फिकर लागणार नाही. त्यामुळे मी याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतली. आता आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला मी पुढे आणखीन सांगेन याला वेगळ्या पद्धतीने कसं तुम्ही बनवू शकतात ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा इनो टाकून घेतलाय. तर मी हे अर्ध्या वाटी रव्याचंच मिश्रण बनवून घेतले त्यामुळे थोडासाच इनो टाकलाय. तुम्ही चिमूटभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात. इनोवरती थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया. तर आपल्या इथे हे मिश्रण फर्मेट करून झाले. आता लगेचच आपण इडली बाईट्स बनवायला घेऊया. तर अशा पद्धतीची याची थिकनेस ठेवायची म्हणजे सहज आपल्याला चमच्याने हे मिश्रण पॅनवरती सोडून घेता येणार आहे. तुम्हाला याची मी थिकनेस दाखवते हे पहा. अशा पद्धतीचं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे. तर आपल्या इथे मिश्रण बनवून तयार आहे. आता लगेचच आपण बनवायला घेऊया. पॅन गरम करून घ्यायचे आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे छान हे खमंग भाजले जाणार आहेत आणि पॅनला चिटकणार सुद्धा नाही. तर सर्व पॅनला मी तेल लावून घेतले. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित एक एक चमचा सोडून घेऊया पॅनवरती. पॅन गरम करून घ्यायचा आणि गॅस कमी एकदम ठेवायचा आहे. तर आता एक एक छोटा चमचा पोहे खायचा जो चमचा असतो त्याने थोडं थोडं हे मिश्रण 1 चमचा एवढं सोडून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आणि गॅस कमी करायचा आहे. पॅन तापला की गॅस कमी करायचा. पॅन चांगला तापलेला असेल तर जाळी खूप छान पडते. आता मी गॅस कमी करून घेतला आहे आणि एक एक चमचा बरोबर एवढं हे मिश्रण सोडून घ्यायचं आहे. म्हणजे एकसारखा हा नाश्ता तयार होतो. इडली बाईट्स एकसारख्या बनल्या जातात. तर जेवढ्या पॅनवरती बसतील छोट्या इडली तेवढ्या आपण इथे
टाकून घेतलेत. आता याच्यावरती झाकण ठेवूया. अगदी थोड्या वेळासाठी हे असंच वाफवून घेऊया. आपण जेव्हा इडली बनवतो तेव्हा झाकण लावून स्टिप करून घेतो. सेम तशाच पद्धतीने आपण इथे झाकण ठेवून थोड्या वेळ याला आपण शिजवून घेतले. तर हे पहा मस्त भन्नाट याला जाळी पडली आणि लगेच थोड्या वेळाने आपण झाकण काढले. तुम्हाला दिसत असेल किती छान याला जाळी पडली आणि वरची साईड चांगली सुकलेली आहे. तर जसजसं ही चांगली भाजली जाईल ना इडली, तर याच्या कडा अशा वरती येतात आणि कोरडी होती वरची साईड. मग आपण ही पलटी करून घ्यायची छोट्या इडली. तर हे पहा सहजच निघतात. एक साईड चांगली भाजली की मग आपण आता हे पलटी करून घेऊयात. चाकूने किंवा उलटण्याने तुम्ही या इडली काढून घ्यायचेत. लगेच निघल्या जातात. तर सर्व मी इथे चाकून या इडली काढून घेतलेत. आता आपण पलटी करून घेऊया. आता सर्व इडली आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा थोड्या वेळासाठी भाजून घेऊया. तुम्ही हवं तर थोडंसं याला तेलसुद्धा याच्यावरती सोडू शकतात आणि दुसरी साईड छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची. तर उलटण्याने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे सर्व चांगल्या इडली भाजल्या जातील. आणि गॅस मी एकदम कमीच ठेवलं आहे. कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर साईडला थोडंसं तेल आहे त्यामध्येच मी हे पसरवून असं व्यवस्थित भाजून घेते. खूप कमी तेलामध्ये सुद्धा हा नाश्ता तुम्ही बनवू शकतात. तर थोड्या वेळ दुसरी साईडसुद्धा आपण भाजून घेतली आहे आणि मस्त या इडली तयार झालेत. आता आपण पलटी करून पाहूया. तर हे पहा किती छान हे सुद्धा भाजली गेली आहे दुसरी साईड. तर झटपट आपला इथे इडलीचा नाश्ता बनवून तयार आहे. बाकीच्या सुद्धा राहिलेल्या सर्व आपण अशाच बनवून घेणार आहोत. तर अलटी-पलटी करून आपण या इडली छान भाजून घेतलेत. हे पहा किती छान बनलेत आणि रंगसुद्धा किती सुरेख आलाय पहा. तर मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीसुद्धा आपण अशाच बनवून घेऊया. आणि बनवायला जेवढी ही रेसिपी सोपी आहे ना, खायलासुद्धा तेवढीच एकदम भारी लागते. तुम्ही नक्की करून पहा. लहान मुलांसाठी तर आवर्जून बनवून द्या. त्यांना खूप हा नाश्ता आवडेल. वेगळ्या पद्धतीचं काहीतरी बनवून दिलं ना, मुलांना खूप आवडतं आणि ते संपूर्ण डबा संपवूनच येतात. तर पाहू शकतात किती चांगली जाळी पडली आहे, रंग छान आला आहे आणि एकदम भारी आपण ही इडली भाजूनसुद्धा घेतली आहे. तर राहिलेल्या मिश्रणाचं सुद्धा सेम अशीच आपण इडली बनवून घेऊया. खूप कमी वेळेत भरपूर असा हा नाश्ता तयार होतो. आणि आपल्याला कोणतीही डाळ तांदूळ भिजवायचं नाही आहे किंवा वाटण करायचं नाही आहे. खूप कमी वेळेत, कमी मेहनतीमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की वेगळ्या प्रकारे सुद्धा बनवता येते. तर सेम साधी प्लेन इडली बनवायची. त्यामध्ये मिरची, कोथिंबीर काही टाकायचं नाही आणि याला ना फोडणी देऊन घ्यायची. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, पांढरे तीळ, चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची कट करून टाकू शकता. आणि तुम्हाला खूप स्पायसी बनवायचं असेल तर शेजवान चटणीसुद्धा त्यामध्ये टाकून तुम्ही हे टॉस करून घेऊ शकता. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं थोड्या वेळासाठी आणि झटपट एक वेगळ्या प्रकारची सुद्धा तशी एकदम चाऊमिन अशी इडली तयार होईल. तर राहिलेल्यासुद्धा सर्व आपली रवा इडली बाईट्स तयार झाली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी रोज नवनवीन बनवत असतो. त्यामुळे तुम्हाला शॉर्टमध्ये आणि लाँगमध्ये दोन्हीसुद्धा पाहता येणार आहे. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.